नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत. हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. बुधवारी 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्या आली आहे. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हणतात. वर्षातून 12 अमावस्या येत असतात आणि प्रत्येक अमावस्येला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या मौनी अमावस्येला देखील खूप सारे महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी अत्यंत प्रभावी अशा सेवा आणि उपाय देखील करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत, जो उपाय फक्त आपल्याला अमावस्येच्या दिवशी करता येणार आहे आणि त्यातल्या त्यात ही मौनी अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे. जर का आपल्या घरात वाद होत असतील, क्लेश होत असतील, तांत्रिक क्रिया होत असतील, नजर दोष लागत असेल, वास्तू दोष असेल, बघा लहान मुलं असतात, चिडचिड करतात, अभ्यासात प्रगती होत नाही, शिक्षणात लक्ष लागत नाही, नोकरीत लक्ष लागत नाही, तर या सर्व गोष्टी वाईट बाधेमुळे होत असतात. वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा, वाईट शक्ती या सर्व काही आपल्याबरोबर बाहेरून घरात येत असतात आणि त्या आपल्या घरात घर करून राहत असतात आणि त्याचा परिणाम घरात असलेल्या व्यक्तींवर, मुलांवर होत असतो. आणि म्हणूनच आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. बघा, मौनी अमावस्या म्हणजे काय, तर या दिवशी आपल्याला मौन पाळायचं असतं. या दिवशी मौन व्रत देखील केलं जातं, परंतु आपल्याला व्रत करणं शक्य नसेल तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त मौन पाळायचं आहे. म्हणजेच आपल्याला शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणाशी वादविवाद घालायचा नाही, कोणाशी जास्त बडबड करायची नाही. बघा, या गोष्टी या दिवशी केल्या जातात. पौष महिन्यातील अमावस्या असल्यामुळे ही अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे आणि वर्षातली पहिलीच अमावस्या आहे. तर ही अमावस्या बुधवारी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला जे पण काही उपाय करायचे आहेत ते उपाय आपण बुधवारी करायचे आहेत. आपण जो उपाय बघणार आहोत, ह्या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. या नारळावर आपल्याला सिंदूर ओलं करून त्याने एक त्रिशूळ काढायचा आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या घरात असलेल्या सर्व व्यक्तींवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. बघा, मुलं असतील तर मुलांना पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसवा आणि त्यानंतर आपल्या हातात नारळ घ्यायचा आहे. शेंडीचा भाग हा आपल्या समोर करायचा आहे आणि मुलावरून समोरच्या दिशेने 7 वेळा वरून खाली, डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. घरात जेवढे व्यक्ती असतील तेवढ्या सर्वांवरून हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधून देखील हा नारळ 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. नारळ उतरवून घेतल्यानंतर पुन्हा तो आपल्या घरात आणायचा नाही. तो नारळ आपल्याला घराच्या बाहेर तसाच वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. ह्या उपायाने घराला जर का नजरदोष लागली असेल, घरातील व्यक्तींना, मुलांना जर का नजरदोष लागली असेल, बाहेरची बाधा झाली असेल, तर ती 100% निघून जाण्यास मदत होत असते. जर का तुमच्या घरात एखादी बाधित व्यक्ती असेल, मुलं चिडचिड करत असेल, तुम्हाला जर का वाटत असेल की बाहेरची बाधा लागली आहे, तर तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला करायचा आहे. यामुळे तुमच्या सर्व समस्या या नष्ट होणार आहेत. इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्येच्या दिवशी कर्पूर होम करायचा आहे. बघा, प्रत्येक अमावस्येला तुम्ही तुमच्या घरात असलेली वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा, अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी कर्पूर होम तुम्हाला करायचा आहे. यासाठी देखील तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला करायचा आहे. आपण जो त्रिशूळाचा उपाय बघितला, हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात आणि जो कर्पूर होमचा उपाय आपण पाहणार आहोत, हा उपाय आपल्याला 3 सांजच्या टायमाला संध्याकाळी करायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर देवघरात दिवाबत्ती करून घ्या, तुळशीसमोर एक दिवा लावून घ्या, त्यानंतर उपाय करायचा आहे. तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे, नारळ घ्यायचा आहे. या नारळावर तुम्हाला 4 ते 5 कापराच्या वड्या तुम्हाला अगोदरच एका साईडला काढून घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर तो आवर्जून तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला हा नारळ देवघरासमोर ठेवायचा आहे. नारळाखाली तुम्ही एक प्लेट ठेवू शकतात, त्यावर तुम्ही नारळ ठेवा
आणि त्यावर तुम्हाला ह्या 5 कापराच्या वड्या एक एक करून प्रज्वलित करायच्या आहे. अगोदर तुम्हाला एक कापराची वडी प्रज्वलित करायची आहे. ती संपत आली की दुसरी टाकायची, दुसरी संपत आली की तिसरी टाकायची. अशा तुम्हाला 5 किंवा 7 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही हे करत असताना तुम्हाला तुमच्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण केलं तरी चालेल. यामुळे घरात असलेली सर्व वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाण्यास मदत होते. बघा, आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात साठलेली असते आणि ती कोणाला दिसत नाही. अशी ही निगेटिव्ह ऊर्जा या कर्पूर होमामुळे बघा निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर हा नारळ आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकतात किंवा हा नारळ तुम्ही एखाद्या लांब ठिकाणी उकिरड्यावर नेऊन टाकू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी खड्डा करून त्यामध्ये तुम्ही हा नारळ पुरून देऊ शकतात. हा नारळ देखील आपल्याला पुन्हा घरात आणायचा नाही आहे. तर हे 2 उपाय आपण अमावस्येच्या दिवशी आवर्जून करू शकतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ इतरांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.